निळखेडे येथील निळकंठेश्वर आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न। येवला तालुक्यातील निळखेडे येथील निळकंठेश्वर आश्रमात गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवर्य परमपूज्य महंत 108 लाखणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। आईसाहेब भक्त मंडळ लासलगाव तसेच जय बाबाजी भक्त मंडळ महाराष्ट्र राज्य यांची मोलाचे सहकार्य लागले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता बाबाजींच्या पवित्र पादुकांची पूजन करून झाली। त्यानंतर दुपारी 3 वाजता गुरुपूजन व गुरु दीक्षा कार्यक्रम पार पडला। सायंकाळी 4 वाजता हरिभक्त परायण मंगेश महाराज कदम यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, त्यानंतर 4:30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं। या पावन उत्सवाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुवर्य महंत 108 लाखणगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले। गुरुवर्य महंत 108 लाखणगिरीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झालेला हा उत्सव भक्तांसाठी अध्यात्म, श्रद्धा आणि समाधान देणारा ठरलाय। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवं सर्व कार्येषु सर्वदा। चालत असलेली व्यासपूजा गुरुपौर्णिमा महाउत्सव गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी अगदी थाटामाटामध्ये संपन्न होतो। ज्यांनी या ठिकाणी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचाही मनापासून आभार। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जागेवरती राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी स्वतः येऊन गेलेले आहे। आणि त्याचबरोबर ही जी कृपा असेल राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींची आणि त्याचबरोबर श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, त्याचबरोबर परमपूज्य अनाथांची मातापिता स्वामी वासुदेव नंदगिरी मोनगिरी बहुरूपी बाबांची ही महात्म्यांची कृपा। आणि गेल्या म्हणजे काहीच नव्हतं या ठिकाणी, हा जो कालपालट या ठिकाणी झालेला आहे, जे मंदिर आहे हे जे सर्व जो कालपालट झाला, खऱ्या अर्थानं सर्व भाविक भक्त सज्जन बालगोपाल गावोगावीतले सर्व भक्तमंडळ, जिल्हा खेडोपाड्यातून आलेले सर्व भक्तमंडळांच्या सहकार्यानं या कार्याला सुरुवात झालेली आहे। आणि केव्हाही हाक मारली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी धावत येतात। म्हणून जेवढं श्रेय भेटल खऱ्या अर्थानं सर्व भक्तमंडळ आणि त्याचबरोबर या ठिकाणी जय बाबाजी भक्त मंडळ आणि त्याचबरोबर आईसाहेब भक्त मंडळ या मंडळानं खरोखर दर वर्षाप्रमाणे या ठिकाणी येतात आणि अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी हा कार्य अगदी गुरुचं अगदी जोमानं या ठिकाणी मनापासून करतात। म्हणून श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयासी कांता काय भीक मागे, मनाची अजोगी सिद्धी पावी याप्रमाणे म्हणून ही जी गुरुपौर्णिमा अगदी सर्व भक्तमंडळांनी अगदी मनानं तनानं मनानं या ठिकाणी येऊन अगदी गोड केली। म्हणून येणारी पुढची जी आहे ती याच्यापेक्षा दुपटीनं करू असं बाबाजींचा आशीर्वाद। आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, जय जनार्दन। सर्वदा प्रभू राजारामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी श्री क्षेत्र निळखेडे निळकंठेश्वर आश्रम या ठिकाणी सालाबाद व्यासपूजा, खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा उत्सव, ज्यांनी या ठिकाणी आज अन्नदानाची सेवा केलेली आहे हरिभक्तपरायण मच्छिंदर शिवराम कदम, त्याचबरोबर रावसाहेब वसंत गवळी या दोन्ही अन्नदात्यांचे मनापासून या ठिकाणी आभार। या ठिकाणी लगेचच या थोड्याच वेळामध्ये हरिभक्तपरायण मंगेशजी महाराज कदम निळखेडीकर यांचं श्रीश्रव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। जास्त वेळ होणार नाही, सर्वांनी याची दक्षता घ्यायची। रामकृष्ण हरी, जय बाबाजी। गुरुपौर्णिमेचा सोहळा या निळखेडे गावात मागील जवळजवळ 10 वर्षापासून अविरत अखंडपणे सुरू आहे। आजचा दिवस म्हणजे व्यासपौर्णिमा। व्यासांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम गुरुसाठी दिलेला आहे। गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचे महंत 108 लखनगिरीजी महाराज यांचा भक्त परिवार दरवर्षी मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमा होत असतो आणि बाबाजींच्या प्रती असलेली आपली भक्तिभाव या ठिकाणी व्यक्त करत असतो। दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक येतात
त्या भाविकांचं भजन होतं, कीर्तनाचा कार्यक्रम होतो, गुरुपूजन होतं आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होते. असा हा अतिशय सुंदर आणि छान नियोजनात हा गुरुपरंपरेचा गुरुपूजेचा कार्यक्रम दरवर्षी आनंदात आणि भक्तिभावात होतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.